शेतकरी मित्र नमस्कार. या ठिकाणी बघू शकता आपण हळद पिकामध्ये खत पेरण्याकरता एक जबरदस्त यंत्र त्याला आपण असं म्हणू, अशा पद्धतीने आपण याला खत पेरण्याकरता आपण हळद पिकात वापर करत आहे. बघू शकता अतिशय चांगलं असं खत पेरणं व त्याचबरोबर जो खत पेरलेला आहे तो पूर्णपणे मातीआड होते. या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे जे बेडमध्ये लहान सहान तण निघालेले आहे ते तणसुद्धा पूर्णपणे या यंत्राच्या सहाय्याने निघले जाते. शेतकरी मित्रांनो बघू शकता याला अशा पद्धतीने चैनवर हे मशीन चालते आणि वरच्या साईडला असं आपण खत टाकून या पाईपच्या सहाय्याने असं हळदीचा जो बेड आहे त्या बेडच्या मधल्या साईडमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बेडच्या मधोमधी खत पडून पूर्णपणे भुजल्या पण जाते या ठिकाणी व त्याचबरोबर बेडमधील जो तण आहे तणसुद्धा निघल्या जाते. अतिशय चांगला असा हा मशीन आहे. बघू शकता आपण जो बेसल डोस हळदीमध्ये घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो, बेसल डोसमध्ये आपण एकरी करता 10-26-26 एक बॅग, त्यासोबत फर्टेरा जो 4 किलोचं पॅकिंग घेतो तो एक फर्टेरा घेतलेला आहे हुमणी करता. त्यासोबतच ग्रॅन्युअरमधलं हुमिक ॲसिड ज्याला आपण असं म्हणू तो पण घेतलेला आहे आणि एक बॅग लिंबोळी याचं कॉम्बिनेशन करून आपण आज याला पेरणी करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. बघू शकता जवळपास हा जो प्लॉट आहे हा 1 एकरचा हळद प्लॉट आहे. जवळपास 1 ते 1.25 महिना या हळद प्लॉटला झालेले आहे शेतकरी मित्रांनो.